महाशिवरात्री आली की एक प्रश्न नक्कीच पडतो. उपवासासाठी काय खास बनवायचं? ज्याने पोटही भरेल आणि ज्याची चव असेल एक नंबर. तर हॅलो, हाय, नमस्कार, राम-राम मंडळी. आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आणि खमंग असे उपवासाचे थालीपीठ. त्यासाठी आपण 2 कप साबुदाणा भिजवून घेतलेला आहे, 5 बटाटे उकडून घेतलेत, 2 कप वरई आपण भिजवून घेतलेली आहे, 1 कप आपण शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, हिरवी मिरची आणि जिऱ्याची आपण पेस्ट करून घेतली आहे आणि चवीनुसार मीठ. तर आपण आता थालीपीठासाठी मिश्रण बनवून घेणार आहोत. तर इथे आपण एका भांड्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे, जो आपण मिक्सरमध्ये थोडासा बारीक करून घेतलाय. त्यानंतर आपण इथे घातलेली आहे भिजवलेली वरई. वरईसुद्धा आपण मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून त्याला वाटून घेतलेलं आहे. खूप जास्त पातळ किंवा घट्ट आपल्याला ती ठेवायची नाहीये. त्यानंतर आपण इथे घातलेले आहेत उकडलेले बटाटे, जे आपण हाताने स्मॅश करून घेतलेत. आणि आता आपण याच्यामध्ये घेतलेला आहे 1 कप शेंगदाण्याचा कूट. कूट आपल्याला थोडा जाडसरच ठेवायचा आहे, खूप बारीक कूट नाही करायचा आहे. त्यानंतर आपण इथे घालत आहोत हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट. जर उपवासाला तुम्ही जिरं खात नसाल, तर तुम्ही स्किपही करू शकता. आता आपण इथे घालत आहोत चवीनुसार मीठ. मीठ घातल्यानंतर आता आपल्याला हे सगळे जिन्नस हाताने छान एकजीव करून घ्यायचेत आणि आपल्याला त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. इथे आपण वरईची पेस्ट यामध्ये घातलेली आहे. त्यामुळे आपल्या थालीपीठाला एक छान बाइंडिंग येतं आणि त्यासोबतच ते खमंग आणि कुरकुरीत व्हायला मदत होते. आता तुम्ही बघू शकता इथे आपलं पीठ तयार आहे. आता आपण हे थापून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण एका पोळपाटावरती एक सुती रुमाल घातलेला आहे. त्यावरती आता आपण थोडंसं पाणी घालूयात, म्हणजे थालीपीठ त्याला चिकटणार नाहीत. आता आपल्याला हलक्या हाताने हे थालीपीठ असे थापून घ्यायचे आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडा पाण्याचा वापरही इथे करू शकता, म्हणजे ते हाताला चिकटणार नाही. आता आपलं थालीपीठ थापून होतंय, तोपर्यंत आपण इथे एका गॅसवरती तवा गरम करायला ठेवलाय आणि त्यावरती आता आपण तेल घातलेलं आहे. आता आपलं थालीपीठही थापून तयार आहे. आता त्याला आपण मध्ये एक असं होल करणार आहोत आणि आता हा रुमाल उचलून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपल्याला थोडं काळजीपूर्वकच हा रुमाल उचलावा लागणार आहे आणि अलगद हाताने आपण आता हा रुमाल या तव्यावरती टाकून रुमाल काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता छान प्रकारे आपलं थालीपीठ निघालेलं आहे रुमालामधून. आता दोन्ही बाजूंनी छान आपल्याला हे थालीपीठ सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. एका बाजूने भाजल्यानंतर आपण त्याला उलटं केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग याला आलेला आहे आणि किती मस्त असं टेक्स्चर याला आलेलं आहे. आता अशाच प्रकारे आपण दोन्ही बाजू छान भाजून घेऊयात. एका बाजूने भाजल्यानंतर आपण याला उलट-पलट करून छान भाजून घेतलेलं आहे. आता हे दोन्ही बाजूंनी भाजलं गेलंय. आता आपण हे काढून घेणार आहोत. अशाच प्रकारे आपण सगळी थालीपीठं भाजून घ्यायची आहेत. आता थालीपीठासोबत खाण्यासाठी आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी एका कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतलंय आणि त्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट घातलेली आहे. तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त करू शकता. आता याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण ह्याला थोडं परतून घेतलंय आणि त्यामध्ये आपण घातलेले आहेत 6 उकडलेले बटाटे. बटाट्याच्या फोडी आपण इथे करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण इथे घातलेलं आहे चवीनुसार मीठ. मीठ घातल्यानंतर आपण याला मिक्स करून घेऊयात आणि तयार आहे आपली बटाट्याची भाजी, जी आपण या कुरकुरीत आणि खमंग अशा थालीपीठासोबत खाऊ शकतो. आणि अशा प्रकारे तयार आहे आपलं खमंग आणि कुरकुरीत असं थालीपीठ, जे तुम्ही दही किंवा बटाट्यासोबत खाऊ शकता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.